विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं इंग्लिश गायडर या माझ्या चॅनलमध्ये पुनश्च खूप खूप स्वागत. आपण 20 डेज ग्रामर कोर्स पूर्ण करत आहोत आणि त्याचा आजचा 5वा दिवस. आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेजेस, त्यांचे अर्थ आणि त्या फ्रेजेस वाक्यांमध्ये वापरून बघणार आहोत. प्रथम त्यापूर्वी आपण फ्रेज म्हणजे काय हे समजून घेऊया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट आर यूज टुगेदर इज कॉल्ड फ्रेज. म्हणजे एकत्रपणे वापरायचा शब्दांचा समूह म्हणजे वाक्यप्रचार. प्रथम आपण अशा फ्रेजेस पाहणार आहोत की ज्यांचा वाक्यात उपयोग करत असताना त्या फ्रेजेसमध्ये काहीही बदल होत नाही. नंबर 1, अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळसे. एक्झाम्पल, वी हॅड लॉट ऑफ ट्रबल इन गेटिंग द तिकीट्स. म्हणजे तिकीट मिळताना आम्हाला भरपूर किंवा पुष्कळ त्रास झाला होता. या वाक्यामध्ये लॉट ऑफ ही फ्रेज आपण जशाला तशी वापरलेली आहे. नंबर 2, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. देर इज अ ब्युटिफुल गार्डन इन फ्रंट ऑफ आवर स्कूल. आमच्या शाळेच्या समोर सुंदर बाग आहे. फॉर अ व्हाईल म्हणजे थोडा वेळ. इट इज बेटर टू विजिट फॉर अ व्हाईल विथ पीपल यू नो. ज्या लोकांना तुम्ही ओळखता त्या लोकांसाठी थोडा वेळ थांबणं हे चांगले आहे. नंबर 4, इन द मिडल ऑफ म्हणजे च्यामध्ये. अ मॅन इन कुर्ता पायजमा वॉज स्टँडिंग इन द मिडल ऑफ द प्लेइंग फील्ड. म्हणजे कुर्ता पैजामा घातलेला व्यक्ती ग्राउंडच्या मध्ये थांबला होता. नंबर 5, अ कपल ऑफ म्हणजे 2 जोडी. उदाहरण पाहूया. अ बेबी पेंग्विन टेक अ कपल ऑफ मंथ्स टू हॅच. हॅच म्हणजे अंड्यामधून उबवणे. म्हणजे बेबी पेंग्विन अंड्यामधून उबवण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी घेते. यानंतर आपण वाक्यात उपयोग करताना दिलेल्या वाक्याच्या काळानुरूप बदल होणारे काही फ्रेजेसचे उदाहरण पाहणार आहोत. नंबर 6, टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. आय एम जस्ट लुकिंग फॉर अ मॅगझिन. मी आत्ताच मॅगझिनचा शोध घेत आहे. नंबर 7, लुक अबाउट सभोवार पाहणे म्हणजे अवतीभोवती पाहणे. स्टार्टल्ड सहदेव लुक्ड अबाउट हिम. स्टार्टर म्हणजे दचकून. दचकला आणि सहदेवने त्याच्या अवतीभोवती सभोवार पाहिले. नंबर 8, गिव्ह अप सोडून देणे, त्याग करणे. गांधी गेव अप ऑल हिज वेल्थ. गांधीजींनी त्यांची सर्व संपत्ती सोडून दिली. नंबर 9, कॉंग्रॅच्युलेट ऑन च्याबद्दल अभिनंदन करणे. एव्हरीवन कॉंग्रॅच्युलेटेड हिम ऑन हिज ग्रेट सक्सेस. त्याने जे मोठं यश मिळवलं होतं त्याबद्दल प्रत्येकाने त्याचे स्वागत केले. यानंतरचा जो प्रकार आहे तो टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे फ्रेजेस. अशा वेळेस टू बीचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते क्रियापद त्या वाक्यामध्ये वापरून आपण ती फ्रेज वापरायची आहे. म्हणजेच टू बीचं क्रियापद टू बीच्या ठिकाणी आपण वापरणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, टू बी बिझी कामात मग्न असणे. आता टू बीचं इथे क्रियापद कोणतं वापरलं आहे? इज. सी इज बिझी इन अ मीटिंग. ती मीटिंगमध्ये मग्न आहे. नंबर 11, टू बी मेड ऑफ च्यापासून बनविलेले असणे. फॉर एक्झाम्पल काय? द बॉक्स वॉज मेड ऑफ ब्युटिफुल डार्क वूड. म्हणजे सुंदर अशा काळ्याकुट्ट लाकडापासून बॉक्स बनवलेला होता. म्हणजे विद्यार्थ्यांनो, टू बीच्या क्रियापदाचा वापर या प्रकारच्या फ्रेजमध्ये करणे खूप महत्त्वाचे आहे. नेक्स्ट सेंटेन्स, टू बी टायर्ड ऑफ म्हणजे चा कंटाळा येणे. दे वर टायर्ड ऑफ वॉर.
त्यांना युद्धाचा कंटाळा आला होता. या ठिकाणी टू बीचं वेअर हे भूतकाळी क्रियापद आपण घेतलेलं आहे. नंबर 13, टू बी इन चार्ज ऑफ, ची जबाबदारी असणे. ही वॉज इन चार्ज ऑफ फिजिकल एज्युकेशन, म्हणजे शारीरिक शिक्षणासाठी तो जबाबदार होता, म्हणजेच शारीरिक शिक्षणाचा तो प्रमुख होता, असाही अर्थ इथे घेतला तरी तो चुकीचा होणार नाही. यानंतर मुलांनो, ज्या फ्रेजमध्ये वन्स वापरलेलं असतं त्या ठिकाणी आपण त्या वाक्यातील कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार सर्वनाम घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, लूज वन्स टेम्पर, याचा अर्थ होतो संतापणे, रागावणे, स्वतःवरचा ताबा गमावणे. उदाहरण काय दिले? कस्टमर सीम टू हॅव लॉस्ट हिज टेम्पर, म्हणजे कस्टमरनी असा दिसत होता की त्याने त्याच्या रागावरील ताबा गमावलेला होता. नंबर 15, ऑन वन्स ओन, म्हणजे स्वतः. दे टूक एव्हरी अपॉर्च्युनिटी टू डू थिंग्स ऑन देअर ओन. या ठिकाणी वन्सच्या ठिकाणी आपण देअर वापरले, म्हणजेच याचा अर्थ काय होतो की त्यांनी स्वतः त्यांच्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक संधी घेतली होती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वन्सच्या ठिकाणी कर्त्याच्या आणि लिंगाच्या वचनानुसार आपण सर्वनाम घेतलेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये कस्टमर आहे म्हणून तिथे हिज घेतले आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दे सब्जेक्ट आहे, दे कर्ता आहे म्हणून त्याचं सर्वनाम देअर घेतलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी काही फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्या फ्रेजेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि त्या फ्रेजेस तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या फ्रेजेसची स्क्रीनशॉट काढा आणि स्वतःच्या वाक्यामध्ये फ्रेज वापरण्याचा प्रयत्न करा. इथे मी तुम्हाला 10 फ्रेजेस दिलेल्या आहेत, त्या फक्त वाचून दाखवणार आहे. नंबर 1, आर्म विथ, म्हणजे चाने सुसज्ज असणे. टू बी फुल ऑफ, म्हणजे चाने भरलेला असणे. डाय ऑफ, म्हणजे चाने मरणे. नंबर 4, ॲट लास्ट, म्हणजे सरते शेवटी. नंबर 5, बी फॉन्ड ऑफ, म्हणजे ची आवड असणे. नंबर 6, ट्राय वन्स बेस्ट, म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. नंबर 7, कम टू ॲन एंड, म्हणजे शेवट होणे. नंबर 8, टू पॉन्डर ओव्हर, म्हणजे चा विचार करणे. नंबर 9, इन अ फ्लॅश, म्हणजे एका क्षणार्धात. आणि नंबर 10, म्हणजे टू रन अवे, म्हणजे पळून जाणे.